ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आली पीएम किसान योजनेवर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यावर ही मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आलेली आहे, कारण की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टपणे वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आताच सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की पीएम किसानचा 23वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात मोठी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। संपूर्ण जी अपडेट आलेली आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्या माहिती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याकरिताच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे, कोठेही स्किप करायचं नाहीये, कारण संपूर्ण अपडेट आता एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला अशा बातम्या आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळतात। तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार जाणून घ्या संभाव्य तारीख आणि महत्त्वाचे अपडेट। देशभरातील करोडो शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत 6,000 रुपयांची करत असते। 3 हप्त्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात। 22 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोच करण्यात आलेले आहेत। 23व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। मात्र जे शेतकऱ्यांची EKYC आणि बँक खात्यांशी आधार कार्ड लिंक नाही, त्यांचे 2,000 रुपये अडकू शकतात। त्यामुळे हे काम तुम्हाला आता तातडीने पूर्ण करायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणती काम आहेत आता ते आपण जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। केंद्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे 22 हप्ते जारी केले आहेत। या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक हप्त्यापोटी 2,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। पुढील हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही कामे करणे आवश्यक आहे। जर हे कार्य करत नसेल तर आपला हप्ता अडकू शकतो। शेतकरी मित्रांनो, काही काम असतात ते तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या आधी करायचे असतात। ते काय आहेत ते आपण एकदा जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची EKYC आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही आणि जमीन पडताळणी पूर्ण नाही, अशा शेतकऱ्यांचा हप्ता आता अडकणार आहे। आणि जर तुमच्या माहितीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या तरी तुमचा हप्ता आता अडकणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळेच ह्या प्रक्रिया लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की अडकलेले हप्त्याचे काय होते, म्हणजे जर तुमचा 23 हप्ता अडकला तर त्याचे पुढे काय होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांचे हप्ते रखडतात असे अनेकदा दिसून आले आहे, पण अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही। योजनेच्या नियमानुसार जर तुमचा 22वा हप्ता काही कारणास्तव थांबला असेल तर मागील अडकलेली रक्कम आणि आगामी रक्कम 23व्या हप्त्यासह तुमच्या खात्यात जमा केली जाते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 22वा हप्ता जर तुमचा आधी अडकला असेल तर तुमचा हप्ता 23व्या हप्त्यासोबत एकत्रितपणे तुमच्या बँक खात्यात म्हणजे 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की 23वा हप्ता कधी मिळणार आहे, म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तारखेबाबत जाणून घ्यायचं म्हणलं तर ह्या हप्त्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री हे करत असतात, पण मात्र आता कृषी मंत्रालय शेतकऱ्यांचे संपूर्ण काम म्हणजेच या योजनेचे काम हाताळण्याची प्रक्रिया सुरू करत आहे। शेतकरी मित्रांनो, 23व्या हप्त्याची अधिकृत घोषणा अनेक झालेली नाहीये, म्हणजेच हा हप्ता कधी येईल हे सांगता येत नाही। म्हणजेच 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे असे लागू शकतात, पण असं सांगण्यात येत आहे की 2-4 दिवसांमध्ये या हप्त्याची अधिकृत घोषणा होणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे 2-4 दिवसांमध्ये किंवा 5-6 दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे। चला शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।